नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून कदाचित तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. आपण बोलतोय त्या शेतकऱ्यांबद्दल ज्यांची वर्षभराची मेहनत, ज्यांचं घरदार, ज्यांची स्वप्न एका पिकावर अवलंबून असतात आणि ते पीक म्हणजे कापूस. पण आज हाच कापूस एका मोठ्या संकटात आहे. त्याचे भाव अक्षरशः कोसळतायत आणि लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाच तो प्रश्न आहे की कापसाचे भाव अचानक का पडत आहेत. याच्यामागे नेमकं कोण आहे हे एक मोठं कोडं आहे जे आज प्रत्येक शेतकऱ्याला सतावतंय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी कृषी साथी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग या संकटाच्या खोलात जाऊया आणि एक एक करून त्याची कारणं उलगडूया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की सध्या बाजारात नेमकं काय घडतंय. शेतकरी मोठ्या आशेनं आपला कापूस बाजारात घेऊन जातोय, पण तिथे गेल्यावर त्याच्या पदरी निराशाच पडतेय. ज्या भावाची अपेक्षा होती तो तर मिळत नाहीये, उलट भाव दिवसेंदिवस खालीच येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक मोठा संभ्रम आणि प्रचंड आर्थिक ताण निर्माण झालाय. आता हे आकडे बघा. काही दिवसांपूर्वी जे भाव होते त्या उच्चांकी पातळीवरून कापसाचे दर जवळपास 5 ते 6% खाली आले आहेत. आता तुम्हाला वाटेल की 5-6% म्हणजे काय एवढं, पण नाही. एका शेतकऱ्यासाठी याचा अर्थ आहे हजारो रुपयांचं थेट नुकसान. आणि याचमुळे संपूर्ण बाजारपेठेत एक भीतीचं आणि अनिश्चिततेचं वातावरण पसरलंय. तर मग ही भाववाढ थांबली कशी आणि भाव पडायला का सुरुवात झाली? याचं उत्तर शोधायला आपल्याला बाहेर कुठे जायची गरज नाहीये. त्याची सुरुवात आपल्या देशातच झालीय. सरकारनं घेतलेले 2 मोठे निर्णय याला कारणीभूत आहेत. या निर्णयांनी शेतकऱ्यांवर एक प्रकारचा दुहेरी दबाव टाकला आहे. आता हे 2 निर्णय कोणते ते नीट समजून घ्या. पहिलं म्हणजे सरकारनं परदेशातून येणाऱ्या लांब धाग्याच्या कापसावरचा 11% आयात कर काढून टाकला. याचा सरळ अर्थ काय, तर बाहेरचा कापूस आता आपल्या देशात स्वस्तात विकला जाणार. आणि दुसरं कारण म्हणजे भारतीय कापूस महामंडळ म्हणजे CCI, जिचं काम शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्यांना आधार देणं आहे, तीच संस्था आपला साठा कमी दरात विकते. आता तुम्हीच सांगा, जर सरकारच स्वस्तात कापूस विकणार असेल तर व्यापारी शेतकऱ्याला जास्त भाव का देईल? पण थांबा, यात अजून एक मोठा धोका लपलेला आहे. कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांचं म्हणणं आहे की सरकारनं जरी फक्त 32 मिमीच्या कापसाच्या आयातीला परवानगी दिली असली तरी त्याच्या नावाखाली आपल्या देशात पिकणारा 30-31 मिमीचा कापूसही आयात केला जातोय. आणि यामुळे काय होतंय, तर आपल्याच शेतकऱ्याला त्याच्याच घरात परदेशी कापसाशी स्पर्धा करावी लागतीये. आता जरा देशाच्या बाहेर नजर टाकूया, कारण ही गोष्ट फक्त आपल्या देशापुरती मर्यादित नाहीये. यात एक मोठा आंतरराष्ट्रीय डावपेच आहे आणि त्याचा केंद्रबिंदू आहे अमेरिका. अमेरिका आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या एका करारामुळे आपल्या भारतीय शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय. कसं? चला पाहूया. झालंय असं की अमेरिकेकडे यावर्षी कापसाचं उत्पादन इतकं प्रचंड झालंय की त्यांना तो विकायला जागा नाहीये. मग त्यांनी एक जबरदस्त खेळी खेळली. त्यांनी आपला शेजारी आणि कापसाचा एक मोठा ग्राहक असलेला बांगलादेशला एक ऑफर दिली. ऑफर अशी की तुम्ही आमच्याकडून कापूस घ्या, त्यापासून कापड बनवा आणि ते कापड आमच्या देशात येऊन विका. आम्ही तुमच्याकडून कोणताही कर घेणार नाही. यालाच म्हणतात कस्टमर डायव्हर्शन. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपला हक्काचा ग्राहक दुसऱ्याने पळवला. अमेरिकेने आपल्या आर्थिक ताकदीच्या जोरावर भारताचा एक मोठा आणि महत्त्वाचा ग्राहक स्वतःकडे वळवला. याचा थेट परिणाम आपल्या निर्यातीवर झाला. आणि याचा परिणाम अगदी सरळ आणि दुःखद आहे. आपण बांगलादेशसारखी एक मोठी बाजारपेठ गमावली. त्यामुळे जो कापूस तिकडे जायला हवा होता तो आता देशातच पडून आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, जेव्हा बाजारात माल जास्त होतो आणि खरेदीदार कमी, तेव्हा त्या मालाची किंमत पडतेच. नेमका तेच आपल्या कापसासोबत झालंय. ठीक आहे, संकट तर खूप मोठं आहे हे आपल्या लक्षात आलं. पण मग या वादळातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? या परिस्थितीत शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सरकार काय पावलं उचलू शकतं? यावर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते आता आपण पाहूया. यावर तज्ज्ञांनी सरकारकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे सरकारनं ताबडतोब हमी भावानं म्हणजे MSPवर कापूस खरेदी सुरू करावी. दुसरी मागणी ही खरेदीची मुदत वाढवण्यात यावी. तिसरं म्हणजे जर बाजारात हमी भावापेक्षा कमी दर मिळत असेल तर ती तफावत सरकारनं थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. आणि चौथं म्हणजे वाढता उत्पादन खर्च पाहता हमी भावातच वाढ करावी. पण हे सगळं झालं तात्पुरत्या उपाययोजनांबद्दल. या समस्येच्या मुळाशी एक खूप मोठं आणि कटू सत्य दडलेलं आहे. आणि ते सत्य म्हणजे आपला भारतीय शेतकरी आणि अमेरिकन शेतकरी यांच्यातली ही स्पर्धाच मुळात अन्यायकारक आहे. ती समान पातळीवरची नाहीच. ही आकडेवारी बघा म्हणजे तुम्हाला सगळा फरक लक्षात येईल. एका बाजूला आपला भारतीय शेतकरी आहे जो जेमतेम 2-3 एकर जमिनीवर शेती करतो आणि तो वापरतो 20 वर्षापूर्वीचं म्हणजे 2002 सालचं BG2 तंत्रज्ञान.
तर दुसरीकडे आहे अमेरिकन शेतकरी, जो 500 एकरांपेक्षा जास्त जमिनीवर शेती करतो आणि अत्याधुनिक असं BG6 तंत्रज्ञान वापरतो. यामुळेच आपलं उत्पादन त्यांच्यापेक्षा निम्म आहे. पण खरी तफावत तर पुढे आहे. आणि आता खरा धक्का ऐका. एका अमेरिकन शेतकऱ्याला तिथलं सरकार वर्षाला तब्बल 60 ते 70 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान देतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 60 ते 70 लाख. आणि आपल्या शेतकऱ्याला काय मिळतं? जेमतेम काही हजार. आता तुम्हीच विचार करा, एवढ्या मोठ्या आर्थिक ताकदीसमोर आपला शेतकरी कसा टिकणार? हे अगदी तसंच आहे जसं की आपल्या शेतकऱ्याचे दोन्ही पाय बांधायचे आणि त्याला ऑलिम्पिकच्या शर्यतीत धावायला सांगायचं. ही स्पर्धा नाही, हा उघड अन्याय आहे. एका बाजूला सर्व सोयीसुविधा आणि प्रचंड सरकारी पाठबळ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला शेतकरी जो एकटाच या सगळ्या संकटांशी लढतोय. त्यामुळे आजचा खरा आणि शेवटचा प्रश्न हा आहे की जुनाट तंत्रज्ञान, सरकारचा अपुरा पाठिंबा आणि आंतरराष्ट्रीय डावपेचांच्या या चक्रव्यूहात अडकलेला आपला शेतकरी त्याचं भविष्य सुरक्षित तरी कसं करणार? यावर केवळ चर्चा करून चालणार नाही, तर ठोस धोरणात्मक बदलांची गरज आहे. या संपूर्ण विषयावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी कृषी साथीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.